गुरुवर्य माधव महाराज वगैरे म्हणायचे, गळ्यात तुळशीची माळा असावं, नुसतं रामकृष्ण हरी त्यानं म्हणावं, त्याला एक अभंग पाठ नसावं, पण त्यानं एक सूत्र ठेवलं पाहिजे, जिच्याशी लग्न केले ती सोडून देऊन जगातल्या प्रत्येक स्त्रीला, सोडून द्यायची म्हणजे काढून नाही म्हणालो, हो, जिच्याशी लग्न केले ती एकटी जर सोडून दिली तर जगाच्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणायचं. तो भारतातला एक नंबरचा महाराज. या संप्रदायात आचरणाला फार मोठी, कवरला फार किंमत आहे, कवरला. आणि तुम्हाला एक सांगू का, कवर खराब झालं की कोणती वस्तू खराब होती. घड्याळाच्या काचाची किती किंमत असते? घड्याळ 1 लाखाचं आहे, 5 लाखाचं आहे, सोन्याचं असेल काय, त्याला त्याचे काटे सोन्याचे असतील काय, आपल्याला का पैसे द्यायचे का? पण काच सोन्याचा असतो का? आणि ते काच फुटल्या मधात पाणी गेल्यावर चुना ठेवायच्या कामीच. आता मी सांगू नये चुन्याच्या बाबतीत, पण त्या घड्याळमध्ये चुना तरी ठेवता येईल का की रुगो? कवर खराब झालं की तेव्हा त्याला शील म्हणतात, त्याला कवर म्हणतात. आणि कवर खराब झालं की मोठीनं मोठी वस्तू खराब होत असते. त्याच्यामुळं या संप्रदायातलं कवर शील आहे, चारित्र्य, पावित्र्य, लिनताय, नम्रता आहे, हे अत्यंत गोंडसपणानं सांभाळलं पाहिजे. अशा पवित्र व्यक्तीचं दर्शन घेतलं का रे? अरे ते महाराजच होते ते, कारण ते पालापाचोळ्याच्या नादी लागले नाही ना. पालापाचोळा कळाला ना, याच्यावर आरूढ होते ते महाराज. हे काय रे, इतक्या वेळा दर्शन घेतलंय, काय काम आहे? गुरुदेव मला स्वर्ग पाहिजे. स्वर्ग मागतो कुठला? तुला स्वर्ग भेटत असतो का? होत भाषाच महाराज. 5 रागीट लोकांपैकी एक. पुराणाच्या भाषेमध्ये त्यांना शीघ्रकोपी म्हणतात. शीघ्रकोपी, त्याच्या 5 लोकांपैकी एक शीघ्रकोपी. अधिकारी लोक होते महाराज, यांना देव भेट होता. देव चळचळ कापायचा पंढरपुरातला मालक. इतका अधिकार होता या लोकांचा, एवढा अधिकार होता, कारण वागतच तसे होते ना. का देव भेट होता? हा, देवालाच मोठेपणी याच्यामुळे भेटले. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी, आमुचिया भावे तुझ देवपण, हे का विसरून राहिलासी. या लोकांमुळे देवाला देवपण, याच्याकरता देव चळचळ कापायचा महाराज. बरं जाऊ द्या त्यांचं. गिरगावचा बाळू 3 जिल्हे ओलांडून जर इथं जेवायला येत असेल तर कृपा कोणाची? ज्ञानोबा आहे तुकोबरायचीच नाही. ज्ञानोबा आहे तुकोबराय सोडून द्यायला याला कांदे काढायला तरी बलिंग का कोणी? कांद्याचं टोपलं उचलीताना घाम सुटून चौकून कशाला बली तीन लोक तुला बाळ्या. मग ज्ञानोबा आहे तुकोबरायामुळे आपल्याला किंमत आहे. देवाला असेल नवल नाही, आपल्यालाही 2 टायमाच्या भाकरी त्याच्यामुळेच भेटतात. कोण विचारतो? एखाद्या गावात कीर्तनकार गेला, मृदंगाचार्य गेले, भजनी गेले. खरं तर आपल्याकडे भजने म्हणण्याची पद्धत आहे, आता नवीन पद्धत आली गुणीजन. भजने गेला, पकोद्या गेला, महाराज गेला. जाती विचारली माझी तुम्ही? 2दा आलो तुमच्या गावात, नाही विचारली. पकोद्याची विचारते कोणी? भजनेंची विचारते कोणी? नाही. एकच जात विचारतात, फक्त गळ्यात तुळशीची माळ आहे. कारण वारकरी संप्रदायात कोण्या जातीला चोंबाळलं नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. या संप्रदायात जातील किंमत नाही. या संप्रदायात चांगलं वागण्याला किंमत आहे. विठाला विठाला मला स्वर्ग पाहिजे. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. चलो बाहेर म्हणे, काल परवा आला म्हणे स्वर्ग पाहिजे. पारास ते इतकं आग्रही होतं, एवढं हट्टी होतं, म्हणण्यापेक्षा इतकं प्रयत्नवादी होतं. त्यानं 6 महिने दर्शन घेतलं. 6 महिने. महाराज साधूचं मन पाकळणार का नाही? आणि साधूचं अंतकरणी लोण्यासारखं असते. विस्तवाच्या जवळ नेलं की लोणी वितळतंय, आणि प्रेमानं श्रद्धेनं साधूचं अंतकरण आणि देवाचं अंतकरण वितळत असते. साधूकडे भाव पाहिजे, देवाकडे भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. श्रद्धेनं देव वितळता येतो आणि श्रद्धेनं साधू वितळता येतो. हे पैशाने वितळणारी वस्तू नाही. देव आणि संत हे पैशाने प्राप्त होणारे साधन नाही. हे नाही, हे फक्त श्रद्धेनं प्राप्त होते. 6 महिने दर्शन घेतलं. काही काम असेल, महाराजांचा पूजेचा टाइम होता आणि तितक्या वेळात जाऊन पाय धरले. राग आला. मूर्खा, तुला स्वर्ग पाहिजे? 6 महिन्यापासून बेजार करतो. धरला कमराला, फिट्ट धरला असा कमराला, आणि संदेशिवरी फेकला. चल मर स्वर्गात म्हणे.
इतक्या वेगात वरी गेलं, इतक्या वेगात गुरुजी, पण स्वर्गाच्या शेवटच्या पायरीपर्यंत गेलं किरो महाराज. शेवटची पायरी माहिती स्वर्गाची कोणती आहे? स्वर्गात जाण्यासाठी शेवटची पायरी यमाच्या डोक्यावर पाय ठेवून जावं लागते. यम धर्माच्या, यमाच्या नाही, यम धर्माच्या. हो, आणि यम धर्माच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद फक्त भजनात आहे. ती ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. ते जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. महाराज काय ताकद! या हरिभजनानं विश्व ढवळून काढलंय. त्यांची ताकद आहे, त्यांची हरिभजने ढवळीले जग, त्यांच्यात ही ताकद आहे. चुकविला लाग तरी काळाचा, काळाच्या डोक्यावर पाय ती लोक ठेवू शकतात. महाराज चिमुकल्या वयात एका व्यक्तीनं भजन केलं. चिमुकल्या वयात बाबांच्या मांडीवर बसलं. बाबा जरा बायकोच्या बगलातले होते. ते पोराचे बाबा, आजोबा, वडील, आजोबा चुकून बोललो, वडील जरा बायकोनं मुठीत दाबलेले होते. आणि बायकाच्या मुठीत बसलेला नवरा जगात एक नंबरचा हलकट. तुम्हाला जरी प्रमाण पाठ नसले तरी मी तुम्हाला त्रास देत नाही. बायकोच्या अधीन असलेल्या व्यक्तीला दोही लोकी पतन आहे. इथं पतन आणि वरही पतन. हो, आणि त्या पोराचे वडील बायकोच्या अधीन होते म्हणून नारद भेटायला जात नव्हते. नारदाला पत्र आलतं. हे मला असं मधातली मधात सांगायचं नाद आहे. कांद्याला पाणी भरता भरता गवत उपटायचा नाद, त्याच्यामुळे लांबत नाही. नाही ते इकडे काढायची गरज नव्हती. ते नवऱ्यावर सुटलं. ते काय उतारावून पाणी सुटल्यावर जिकडे वगळ भेटन तिकडे पळत राहतं. त्याला काय ताण. खिशातले मोठे पैसे असल्यावर बाजार करायला भीतीच नसती. विठाला विठाला महाराज आमच्याकडे 5-4 पत्र फेकून दिले. शेवटी पत्र लिहिता लिहिता डोळ्यातलं पाणी पडलं आणि ते अक्षर मोडत होती. ते मोडक्या अक्षराचं पत्र आलं. नारदाच्या लक्षात आलं आता सीमा झाली, आपल्याला जावं लागते. देवर्षी नारद म्हणजे भजनातलं 2 नंबरचं व्यक्तिमत्व, भजनातलं 1 नंबरचं व्यक्तिमत्व भगवान शिवशंकर, भजनातलं 2 नंबरचं व्यक्तिमत्व नारद, भजनातलं 3 नंबरचं व्यक्तिमत्व तुंबर. हे भजनातली मुख्य लोक आहेत. पण 1 नंबरचे भगवान शिवशंकर. भजनी परंपरा तिथून आली. वारकरी संप्रदायाची स्थापना शंकरांनी केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि ते देवर्षी नारद त्या मुलाच्या वडिलाकडे गेले. त्या मुलाचं नाव आहे ध्रुव आणि बाबांचं नाव आहे उत्तानपाद. बायकोच्या अधीन असलेला व्यक्ती. लोटांगण घातलं. देवर्षी आमच्याकडे येण्यासाठी इतका विलंब लावला. देवर्षी नारद सांगतात, राजन, बाहिलेच्या अधीन असणाऱ्या माणसाकडे साधूने मनाने जाणे किंवा आमंत्रित केल्यावर जाणे साधूच्या तपाचा क्षय होत असतो. राजाच्या लक्षात आला पण चुकतोय. राजा, तुम्ही दिव्य मुलाला मांडीवून ढकलून दिले पत्नीचं ऐकून. काय भजन केलं महाराज त्या मुलानं. नारदांसारखे सद्गुरू सापडले मधु नावाच्या अरण्यात. ध्रुवानी भजन केलं, विश्वाचा बाप जिंकला, राज्य केलं 36,000 वर्ष. नंतर वैकुंठाला निघाले आणि ध्रुवाचं विमान ज्यावेळेला वैकुंठाच्या शेवटच्या पायरीपर्यंत आलं, विमानातून खाली उतरले आणि यमधर्माने पूजा केली. यमधर्माने. अगोदरचं राहिलं बरं, नंतर सांगतो तुटला आयुष्याचा तोरा. स्वर्गाची शेवटची पायरी कोणती याच्यावर सांगतोय. यमधर्माने पूजा केली आणि पूजा आटपल्याच्या नंतर ध्रुवांचं दर्शन घेतलं आणि यमधर्मानाशी मानवा केली. पार्षदांनी सांगितलं, इथं पाय द्या स्वर्गात चला. कारण त्या पायरीवर पाय दिल्याशिवाय स्वर्गात जाताच येत नाही. आणि त्या पायरीवर पाय देण्यासाठी लय धमक लागती. यमाच्या डोक्यावर पाय देणं इतकी साधी गोष्ट आहे. ते का गोबी विकत घ्यायची काय बाजारातून? हा का कांदे विकत घ्यायचे 10-5 पोते? यमधर्माच्या डोक्यावर पाय देणं काय ताकद असेल महाराज. चला, त्याच्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही. इकडे या साधून फेकल्याबरोबर शेवटच्या पायरीवर आलं. चला खाली. त्यानं सांगितलं, महाराजांना कोणी पाठवू दे, तुझी लायकी नाही स्वर्गात येण्याची. खाली सरकलं. बर, खाली सरका होता. आकाशाच्या पोकळीला सांगितलं, लक्षात ठेव, याला खाली जर पाठवलं तर माझ्याची गाठ आहे. फेकलं होतं अधिकारी माणसानं. कोणी फेकलं होतं माहिती आहे? जगातला 1 नंबरचा तपस्वी
एक नंबरचा. त्याच्यासारखी तपश्चर्या कोणाची मोठी नाही. एवढा मोठा महात्मा. त्या महात्म्याचं नाव आहे मुनिश्री विश्वामित्र. एक नंबरचा. विश्वामित्रासारखं तपश्चर्या कोणीच केली नाही मला, तितकी खतर कोणीच नाही केली. आणि विश्वामित्र क्षत्रिय होते. क्षत्रिय होते. विश्वामित्राला महर्षी वशिष्ठ दरदर करायचे. पंढरीतल्या मालकाचे 7व्या अवतारातले गुरुवर्य मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे गुरुवर्य महर्षी वशिष्ठ दर 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 हलत होते. इतका दरारा होता विश्वामित्रांचा. विश्वामित्र एके दिवशी संध्याकाळीच रागाच्या भरात मत वशिष्ठाला मारण्यासाठी निघाले. हातात परशुच घातला. मारायचंच म्हणे आज संध्याकाळी माथार. पर्णकुटीच्या बाहेर असे बसले 2 जण, एकटे जण कुऱ्हाड घेऊन. अशी परशी कुऱ्हाड होती. आणि महर्षी वशिष्ठ आणि त्यांच्या धर्मपत्नी आश्रमात आहेत. खरं तर झोपायला पाहिजे होतं, पण जागेच होते. गप्पा छप्पा चालू होत्या. विश्वामित्राच्या लक्षात आलं, झोपी गेल्यावर आपण झोपीत मारू, उद्याची टकटकच संपून टाकू. पण काय महात्म्याची पत्नी होती. वशिष्ठांच्या धर्मपत्नीने विचारलं, प्रभू, स्वामी, मालक, प्राणनाथा, काय शब्द येतो गोड. असं जर बायका नवऱ्याला बोलल्या तर 4-4 वर्ष नवरे जास्त जगतील. प्राणनाथा, स्वामी, धनी, मालक. धनी तर एकही बाई म्हणी नव्हती. ज्या जिबीला येडिंग झाली का काय झाली काय माहिती. तुळशीला पाणी घालत्यान, महादेवाला बेल वाहत्यान, पांडुरंगाला मंजुळा वाहत्यान, आणि नवऱ्याला धनी म्हणत नाहीत. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, आणि तुम्हाला गुण नाही. काय नाही, महाराज बलीनं खपक्या पाकिट देणं, त्याला श्रीमंत करणं. आपण असेच झाडावरले पाखरं, ह्या झाडावून त्या झाडावर, त्या झाडावून या झाडावर. सोयाबीनवरच्या आळ्या खाय, कशावरल्या आळ्या खाय, आमच्यावरल्या फुलावरल्या आळ्या खाय. हीच आपली अवस्था. प्राणनाथा, काय ग एक विचारू. पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशातला तपस्वी कोण. या पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशातला तपस्वी कोण. एक सात्विक पत्नी आपल्या सदाचारी पुण्यशील पतीला विचारते. तोंडातून वाक्य काय पडलं, रे या जगातला 1 नंबरचा तपस्वी महर्षी विश्वामित्र आहेत. मारायला आलेला साधू महाराज हातातल्या फरशीचं पाणी झालं. पाणी उजव्या हातावर घेतलं आणि तितक्या रात्री मध्यरात्री संकल्प सोडला, आपण ब्रह्मऋषी होताल. आणि महर्षी वशिष्ठांचा आशीर्वाद, महर्षी विश्वामित्रांचा आशीर्वाद, वशिष्ठ ब्रह्मऋषी झाले. ब्रह्मऋषी झाले. आणि वशिष्ठाच्या डोळ्यातलं पाणी हातात घेऊन वशिष्ठांनी आशीर्वाद दिला, आपण राजर्षी होताल. पण विश्वातले राजऋषी कोण आहेत तर विश्वामित्र, जगातला 1 नंबरचा तपस्वी. आणि अशा तपस्व्याने एका माणसाला वरी फेकलं स्वर्गात जाण्यासाठी. पण यम धर्माची पायरी वरी जाऊ देत नव्हते. हल तू मध्ये येण्याच्या लायकीचं नाही. ते तिथून बोंबललं, महाराज मला वरी येऊ देत नाहीत, थांब, दुसरा स्वर्ग तयार करतो. एकाची शाटीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग आणि दुसरी सृष्टी तयार केली. काय ताकद असेल महाराज लोकांची, काय अधिकार असेल या लोकांचा, दुसरा स्वर्ग तयार करायची ताकद. पण लक्षात ठेवा, आता आहेत काय लोक, याही लोकांना इथं थांबता आलं नाही. म्हणून मालक, मंगळवेढ्याचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
मोठी लोक असतील सज्जनो, कल्पना करा, आपलं भजन यांच्या कोण्या पासांगाला पुरल? आपण केलेली साधना, आपण केलेले हे परमार्थातले जे बिंब किती किती पुरतील त्यांच्याकरता? किती टोकाची लोक आहेत महाराज, काय अधिकार या लोकांचा? या लोकांना सुद्धा यह लोकात थांबता आलं नाही, मृत्यू लोकात त्यांना जावं लागलं, त्यांच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली. तुमची आमची तुटेल काय नवलाची गोष्ट आहे? स्वर्गीय गोविंद बापूंची तुटली, स्वर्गीय सौभाग्यवती सुशीलामाईंची तुटली. महाराज, हा निसर्गाचा नियम आहे, नाही थांबतायत या लोकांमध्ये. या लोकाला मृत्यूलोक म्हणतात. वेळ संपल्याच्या नंतर जावं लागतंय. बरोबर वेळेत कीर्तन सोडेन, 1 मिनिट भर अलीकडे सोडणार नाही, 1 मिनिट भर पुढे जाणार नाही. ताण घेऊ नका, वेळेत सुरू झालंय. किती मोठ्या लोकांना जावं लागतंय. एक जण म्हणे, महाराज माझ्या 22 वर्षापासून आतापर्यंत मी 100 पोते साखर गाळली, म्हणजे 100 पोते साखरेची नुकती केली. साखर जर 100 पोते असेल तर हरभऱ्याची डाळ 50 पोते, दुप्पट लागतील साखर. मग त्याच्यासाठी गहू किती असतील, भाज्या किती असतील, तेल किती असेल, तूप किती असेल, किती खर्च केला त्यानं? एवढं मोठं अन्नदान केलं मी, तरी माझे वडील गेले. म्हणलं जाणारच आहेत, त्याबद्दल काही विषय नाही, जावं लागेल तुला, तुझ्या बाबाला जावं लागेल, तुला पण जावं लागेल. नाही थांबतायत. एक पुरावा आहे का? काल परवा एका महान संतांची पुण्यतिथी झाली, ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचीच पुण्यतिथी. मंगळवेढ्याचे मालक. काल त्यांच्या दरबारातच रात्रीचं कीर्तन होतं मेहुणा राजाला, ज्याला पुराणातलं नाव आहे मेहुणपूर. या मेहुणा राजाला चोखोबाराय 6 वेळेस गेलते. बुलढाणा जिल्ह्यात सोलापूरहून मंगळवेढ्याहून 6 वेळेस. मेहुणपूर नाव आहे त्या ठिकाणाचं, जुनं नाव. तिथे चोखोबारायच्या बहीण देल त्या निर्मळा नावाच्या. हो, ते कीर्तन करून घरी गेलो. मग ह्या आता नवीन झालेल्या चांगल्या रोडून येता आलं लवकर पहाटे. त्या महात्म्याची पुण्यतिथी काल परवा झाली. 100 पोत्यावाल्यांनी काय डोकं लावायचं एक पुराण सांगतो तुम्हाला, ऐका. आपण फार काही जीव घातलं तर मरक्या लोकांना जीव घालू. आमर लोकांना जीव घालायची आपल्यात ताकद आहे का? ते आपलं खातेत का? आमर कशाला बसन आपल्या चपात्या खाला आणि भाकरी खाला? कशाला आपला भात आणि वरण खायला आमर? पण आमर लोकांना जीव घालायचं काम एका व्यक्तीने केलं. त्या व्यक्तीचं नाव श्रीमंत श्री चोखोबाराय. अधिकार किती मोठा असेल महाराज. आमर लोकांचं खाद्य बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, तांदळाच्या भाकरी, गव्हाच्या भाकरी ह्या नाही. आमर लोकांचं खाद्य अमृत. अमृत आहे. किरोबा महाराज, अमृत खराब झालं. हे अमृत खराब झाल्याच्या नंतर याला शुद्ध करण्यासाठी 124 यज्ञ केले. 124, 123 कोणालाही करता येते. 24वा करण्यासाठी मुलगी लागती. तो यज्ञ मुलीच्या लग्नात होत असतो. काळजी करू नका, जरी मुलगी नसेल तर भाचीचं लग्न करायचं. पर्याय आहेत ना, आहेत त्याच्यासाठी पर्याय आहेत. आपल्या संप्रदायात रस्ते भरपूर आहेत चांगल्या मार्गाने जाण्यासाठी. 124 इंद्राला जयंतीचं लग्न करावं लागलं, तरी पण अमृत शुद्ध झालं नाही. शेवटी इंद्राला 2 लोकांकडनं सहाय्य मिळालं. त्याच्यापैकी एक भजने होते, नारद होते, आणि अजून एक साधू होते. त्या साधूचं नाव घरी गेल्यावर पहा सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. एकट्या घेतल्या नाही पाहिजे, घाम येत असतो. त्याच्यामुळे ही गोळी नंतर पहा. या 2 साधूनं इंद्राला सांगितलं, तुम्ही किती यज्ञ केले तरी अमृत तुमचं शुद्ध होत नाही. बरं, यज्ञाचे मंत्र म्हणण्यासाठी कोण असतील तिथं? तुमच्या माझ्यासारखे का? लटबाई लटन कष्ट सुट तुमच्या माझ्यासारखे? रान्नाच्या काठावानी जाड जिबीवाले नाही. स्वस्ती स्त्रियेचे लोक होते महाराज. ज्या स्वस्ती स्त्रियेच्या लोकांची जीभ रंभा पत्र येऊन जीवा. हा रंभा म्हणजे केळी, केळीच्या पानासारखी पातळ ज्यांची जीभ आहे, अशी पाणिनीची सुक्त म्हणाला. सदे सदा जजो निर्जलो जज्ञिरे सर्वव्यमिद्यो कृतुंजना
भैर्व्याप्ती सर्वा मुष्टी सर्वत्योजये तंदुलाभय स्थितार्जवायो जवाग्रो तिळाग्रो यत अक्षत सर्व स्थितायाम रक्तचंद